म्हैसाळ योजनेचा टप्पा क्रमांक 3 व टप्पा क्रमांक 4 येथे 30 व्हॉल्व्ह बसवण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे। मात्र ही निविदा काढत असताना शासनाचा मंजूर दर डावलून जादा दराने निविदा काढण्यात आली आहे। सुमारे 11 कोटी रुपयाच्या या दोन्ही निविदा असून पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि ठेकेदाराने संगमताने यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कांबळे यांनी केला आहे। यावेळी महेश कांबळे यांनी सांगितले की दिनांक 19 ऑक्टोबर रोजीच्या या निविदेला अनुसरून जलसंपदा विभागाच्या सांगली येथील कार्यालयातील 3 ते 4 कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या 2 महिन्यात झाल्या आहेत। टेंडर मॅनेज करण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्याचा दावा महेश कांबळे यांनी केला। ताकारी म्हैसाळ योजनेच्या जलसंपदा विभागाच्या म्हैसाळ येथील टप्पा क्रमांक 3 आणि टप्पा क्रमांक 4 या ठिकाणी नादुरुस्त झालेले व्हॉल्व्ह बसवण्यासाठी 19/10/2023 रोजी या विभागाच्या विद्युत विभाग यांनी एक टेंडर काढलेला आहे। या टेंडरमध्ये जी रक्कम घातलेली आहे त्या व्हॉल्व्हची ती रक्कम अतिशय म्हणजे भयानक आहे की DSR रेट टोटली डावलून शासनाचा दर डावलून यांनी व्हॉल्व्हची 1000 mm च्या व्हॉल्व्हची किंमत 34 लाख रुपये धरलेली आहे आणि 1200 mm व्हॉल्व्हची किंमत 36 लाख रुपये धरलेली आहे। असं धरून एक टेंडर 5 कोटी 8 लाख रुपये, दुसरं टेंडर 5 कोटी 86 लाख रुपये म्हणजे 10 कोटी 92 लाखाचं टेंडर वाढीव अमाऊंट काढून एस्टिमेट बनवून यांनी प्रसिद्ध करून ती टेंडर प्रक्रिया राबवून एका ठेकेदाराचं घर भरलेलं आहे। फक्त ठेकेदाराचं घरच भरलेलं नाही तर ह्या मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता, जो अधीक्षक अभियंता गायकवाड आहे ते आता रिटायर झालेले आहेत। जाता जाता त्यांनी हा घोटाळा करून रिटायर झालेले आहेत। जीवने म्हणून जे मुख्य अभियंता आहेत त्यांचा ह्या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे आणि काजी नावाचा कार्यकारी अभियंता जो इथं ह्यांच्या ह्या सोयीसाठी आणला त्यांनी ही सगळी प्रक्रिया राबवलेली आहे। त्यामुळे आपण अशी मागणी केलेली आहे की या सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये जेवढे टेंडर काढलेले आहेत त्या सर्व टेंडरची वाढीव अमाऊंट यांनी धरलेली आहे का बघा। DSR रेट वाढवून DSR रेट डावलून ते टेंडर काढलेलं आहे बघून त्याची चौकशी करून यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा व वाढीव रकमेची भरपाई ही ह्यांच्याकडून करून घ्या। शासनाची शुद्ध फसवणूक करून शासनाचं आर्थिक नुकसान करून हे कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून हे अधिकारी आपलं घर भरण्याचा धंदा करत आहेत। या बदल्याची सखोल चौकशी करावी। टेंडर प्रसिद्ध करताना सुरुवातीला त्यामध्ये उत्पादकाचा अनुभव एजन्सीला ग्राह्य धरून टेंडर देता येणार नाही अशी अट ठेवण्यात आली होती। त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या निविदेत उत्पादकाचा अनुभव एजन्सीला ग्राह्य धरण्याची अट बदलण्यात आली। ठेकेदार कंपनीसाठी नियम व अटी बदलण्यात आल्याचाही दावा कांबळे यांनी केला आहे। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।